मला एक सांगा, शासनाचे पैसे लोकांपर्यंत पोचवायचं काम हे लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जिथून निवडून एक व्यक्ती येतो त्या संविधानाचा आदर ठेवून त्याचं कर्तव्य आहे का नाही? आहे का नाही? मग तुम्हाला शासनाचे पैसे लाभार्थ्यापर्यंत पोचवायचं काम केल्यानंतर पावशेर ठेवायची आवश्यकता का वाटते? बरोबर का नाही? बरोबर. आता ह्यांनी एक शब्द वापरला, गद्दार विरुद्ध स्वाभिमान. मी फक्त दोघांमधला फरक सांगतो. आज हा समरजित घाडगे आपल्या कुटुंबाच्या सदस्यांवर एक स्नेह मेळावा घेतोय. मी तुमच्याकडून मतदान मागायला आलोच नाही. मी आपल्या सगळ्या माता भगिनी ज्येष्ठना सगळ्यांचा आशीर्वाद मागायला हा समरजित घाडगे तुमच्यासमोर आलाय. आता जे बाकीचे आहेत ते मतदान मागायला येणार. हा त्यांच्या आणि माझ्यामधला फरक. मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो की जे संविधानिक पद नसून सुद्धा आज जे काही कार्य तुमच्यासमोर करतोय, जे काही कार्य आपल्यासमोर करतोय, ज्याचा उल्लेख अरुण आणि अमर चौगुले समितीमधले बिचारे बरखास्त झालेले 2 सदस्य, पण सदस्य समितीमध्ये नसून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं केली. आज 2-2.5 हजार 2 वर्षामध्ये लोकांना आपण लाभ द्यायचं कार्य केलं, आपलं कर्तव्य निभावलं. हे कशासाठी? हा नवीन काळ आहे. याच काळाला घेऊन येत्या काळामध्ये आपल्याला काम करायचं. इथं विकी आहे, तिथं आमचा संतोष मिसाळ आहे. प्रचंड राबतात ही कार्यकर्ते, प्रचंड दिवसेरात्री काम करतात. असे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांचे इथं मला उल्लेख करा राहून राहून गेला असेल. पण तुमची सेवा करणं हे आमचं काम आहे. आणि मी आज आपल्या सगळ्या माता भगिनींना सांगतो, कोणाचा भय घ्यायची आवश्यकता नाही. चुकून असेल तर सागर कोंडेकरच्या भाषणामध्ये तो भय तुमचा संपला असेल याची मला पूर्णपणे खात्री राहिलेली आहे. काय राहिलं नाही. ही आपल्याला येत्या काळामध्ये या विधानसभेमध्ये हेच निर्माण करायचं आहे. आपल्याला राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी काम करायचं आहे. आणि हे फार महत्त्वाची बाब आहे की या विधानसभामध्ये आता ही वेळ आलेली आहे की या विधानसभामध्ये निष्ठा काय आहे, ही आता निष्ठेवरच इलेक्शन चालणार आहे. हे मी जबाबदारीने बोलतो. येत्या काळामध्ये सरकारला मी पत्र लिहिलंय की आत्ताच्या पद्धतीप्रमाणे आपण काय करतो, राज्यातून कलेक्टर ऑफिसवरून तुमच्या प्रांतवरून तहसीलदारवरून ह्यांच्या खात्यावर पैसे येतात. आता या गोष्टीला वेळ घालू नका. डायरेक्ट राज्य शासनावरून डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे आले पाहिजे असं पत्र मी स्वतः मागच्या ह्या सरकारमध्ये दिलेलं आहे. आणि येत्या काळामध्ये जेव्हा आपलं सरकार निर्माण होईल याच्या अंमलबजावणी व्हायला पाहिजे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, लाभार्थ्यांना कोणाच्या मिनती ठेवायचं नाही. लाभार्थ्यांच्या आमच्या कुटुंबाच्या लोकांच्या डायरेक्ट हातामध्ये पैसे गेले पाहिजे, कारण ते पैसे त्यांचे आहेत. आज आपण बघा, येत्या काळामध्ये मी एकच सांगतो, आपण या विचारधारेला मतदान का करायचं, का आशीर्वाद का द्यायचा? कारण व्यासपीठावर असलेले आम्ही सगळी मंडळीत आलेल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचं एकच स्वप्न आहे, ते म्हणजे कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभामध्ये या सगळ्या एजंटचे धंदे बंद पाडायचे. हेच आमचं सगळ्यात मोठं काम आहे. कुठलीही एजंटगिरी आणि खंडणीखोरपणा या विधानसभेमध्ये मी खपून घेणार नाही. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे आणि या गोष्टीला मी नेहमी विरोध केला आहे. ज्या अंगठ्याच्या पद्धतीचा उल्लेख अरुण गुरव करतायत ते चालेल. आणि मगाशी शंभर टक्के आधी अंगठा लावायची पद्धत होती. 65 वयाच्या लोकांवर कधी अंगठे लागणार नाही, आणि ते लागले नाही म्हणजे ती पेन्शन परत आपल्या खिशात घालायची. या गोष्टींना आपण बदल घडवायचा आहे. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आज व्यासपीठावर जी काही मंडळी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्र आलो आहे, एक काळ होता की आम्ही एकामेकाविरुद्ध संघर्ष पण केला, कारण आमच्यामध्ये एक सुसंवाद नव्हता. मला खरंच या सगळ्या लोकांचं कौतुक करायचं आहे की जेव्हा मी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला, खरंच
मला या लोकांनी हृदयाने स्वीकारलं, त्यासाठी मी महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक लोकांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्या माता भगिनींना आणि आपल्या सगळ्या ज्येष्ठांना म्हणतो की येत्या काळामध्ये आपल्याला जे राज्य आणायचं आहे ते सामान्य जनतेला न्याय देण्याचं राज्य आणायचं आहे. आता ज्या गोष्टीचा उल्लेख सागरने केला आणि आमच्या सगळ्या लोकांनी केला की काही दिवसापूर्वी काही चुकीचे शब्द वापरले गेले, काही चुकीचं वक्तव्य केलं गेलं, ज्याचा आज पेपरमध्ये उल्लेख आला. मला एवढंच सांगायचं आहे की जे शब्द वापरले गेले त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी ते शब्द का वापरले गेले याच्यावर सज्जन मला असं वाटतं की जास्त लक्ष दिलं पाहिजे. का वापरले गेले माहिती आहे का? आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सभेला इथं येतात. महाराष्ट्रामध्ये कुठंही पवार साहेब प्रवेशाला आणि सभा घ्यायला कुठंच गेले नाही. कागलमध्ये एकमेव पहिलं उदाहरण ते आले. त्याच्या आधी जयंत पाटील साहेब आले. परवा सुप्रियाताई पुण्याच्या मेळाव्यात आल्या. पुढच्या मेळाव्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब, सचिन अहिर साहेब सगळीच आहेत. एक समजून घ्या की ज्यांनी जे काही चुकीचे वक्तव्य केले ते का केले? कारण एक काळ होता की हे सगळं त्यांचं कुटुंब होतं. मी आता काय शब्द वापरतोय, काय बोलतोय, शांतपणे ऐका. एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होतं. आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे, चिरंजीवच होते. सुप्रियाताई त्यांना धाकट्या भावासकं राखी बांधायचे, थोरल्या भावांसकं राखी बांधायचे, बरोबर नाही? सुप्रियाताई राखी बांधायचे. हे संबंध होते, हे नातं होतं. राजकारणामध्ये आपण निर्णय वेगळे वेगळे घेऊ शकतो, पण त्यांनी केलं काय? त्यांनी या नात्याचा सौदा केला. बरोबर शब्द आहे? या नात्यांचा सौदा केला. या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी. बरोबर? डील केली, या संबंधांचा सौदा केला. आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही. ही झोप नसल्यामुळं असे चुकीचे शब्द येतात. कारण त्यांना आता त्यांचं आत्मचिंतन व्हायला लागलं की मी मोठी चूक केली. हे सगळे संबंध गमवून ज्या गोष्टीसाठी मी तिथं गेलो हे माझ्यासाठी फार चुकीची गोष्ट आहे. आणि ते जे राग आहे, फ्रस्ट्रेशन, समरजी घाडगेपेक्षा मी माझे संबंधांचा सौदा केला, माझ्या निष्ठेचा सौदा केला, माझ्या वडिलाच्या प्रेमाचा सौदा केला, माझ्या बहिणीचा विश्वासाचा सौदा केला आणि सौदा करून पालकमंत्री पदाचं जे त्यांना कधी आयुष्यात मिळालं नाही